नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलं तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, कालच्या भागामध्ये माझ्या विनंतीला मान देऊन फ्रेंड्स आणि गुरु या सिनेमाचे हे लाडके कलाकार आमच्या मंचावरती आलेले होते आणि गोव्यामध्ये हा भाग आपण साजरा करतोय. आजच्याही भागात ते आपल्या सोबत आहेत. सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करूयात. गौरीचा हा पहिला सिनेमा आहे. तुझा कसा आहे अनुभव? कारण डिरेक्टली हिरो म्हणून स्वप्नील जोशी. माझ्या आईने मला जेव्हा मी पहिली सिरियल केली होती झी मराठीवर, अवघाचे संसार, तेव्हा ते कॅरेक्टर बघून सांगितलं होतं की हे छान आहे, असं काहीतरी कर. नंतर तिने दुनियादारी पाहिला आणि दुनियादारी पाहिल्यानंतर ती म्हणाली की स्वप्नील कसा हिरो आहे ना, त्याच्याबरोबर एखाद्या हिरोईनचा म्हणजे, आणि ते ॲक्च्युली आज घडतंय. त्यामुळे सिरियसली खूप छान वाटतंय आणि ही इज अ नाईस ह्युमन बिईंग. त्यामुळे काम करताना पण खूप मजा आली आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स पण खूप भारी होता, खूप भारी होता. वा. उर्मिलाकडे येणार आहे. गुरुची मँगो डॉली असतो. मँगो डॉली हे नाव आहे सिनेमात तुझं, बरोबर आहे? तर कशी ही मँगो डॉली आणि का नाव आहे मँगो डॉली असं? कारण मी मँगो डॉली सारखी दिसते. ती एकतर खूप कलरफुल आहे आणि ती थोडीशी लाजरी आहे, थोडीशी डॅशिंग आहे आणि ती सॉलिड आहे. त्याच्यामुळे तिच्या सगळ्याच अदांवरती कोणीही प्रेमात पडेल अशी ती आहे. वा. प्रत्येक सिनेमात आदर्शचा आवाज ऐकायला येतो आम्हाला. गुरुची गाणी गायली आहेत, कसा आहे अनुभव? गुरु फिल्म करताना खूप मजा आली खरं तर. आणि दादांची फिल्म म्हटल्यानंतर आम्हीच गृहीत धरलेलं असतं की आमचं गाणं आहे. वा. तर हे प्रेम आहे त्यांचंही आणि ते खूप विश्वास ठेवतात आणि गाताना खूप गाऊन घेतात. पण ॲट लास्ट खूप चांगला प्रोडक्ट बाहेर येतो. स्वप्नील सर, मी असं ऐकलं की फ्रेंड्सचे दिग्दर्शक साऊथचे आहेत. तुम्ही साऊथचे दिग्दर्शक घेऊन मराठी सिनेमा केला, मग डिरेक्टली साऊथचा का नाही केला? मला असं वाटतं की साऊथचा सिनेमा जेव्हा करीन तेव्हा करीनच. पण आरमध्ये सर साऊथचं खूप मोठं नाव आहे. वा. खूप दिग्गज आहेत तिथले ते. आणि त्यांना त्यांच्या भाषेच्या बाहेरचा सिनेमा जेव्हा करावासा वाटला, तेव्हा पहिल्यांदा जो सिनेमा करावासा वाटला किंवा ज्या भाषेत करावासा वाटला तो मराठी चित्रपट होता. ही माझ्यासाठी जास्त आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मी साऊथचा सिनेमा करीन की नाही हा मुद्दा आलायदा, पण साऊथची लोक येऊन जर मराठी चित्रपट करत असतील तर ती आपल्यासाठी, इंडस्ट्रीसाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. वा 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 वा. हे संजय जाधव तुम्हाला अटक करण्यात येत आहे. मग दुसरी काही वाक्य नाही आठवली, डायरेक्ट अटक करतायत. मी आता विंगेत दिलेले दोन्ही वाक्य तो विसरला. निदान हा पंच निघेल म्हणून मी नवीन टाकलाय. ते हसले, बाज झालं, तुझं पेमेंट होणार. आपलं एवढंच ठरलंय, तू आल्यानंतर 2 माणसं हसली तर तुझा पुढच्या एपिसोड मध्ये कास्टिंग. पण ती जबाबदारी माझीच आहे म्हणून मी करून घेतोय ते. थँक्यू. हा, चला आता जातील ते घेऊन, आता काय आम्ही करायचं? आम्हाला वाटलं होतं महाराष्ट्राची हद्द सोडून गोव्यात आलोय, शेवटी पोलीस इथे सुद्धा पोहोचले. आता बघूयात गोव्याच्या पोलीस स्टेशनमध्ये संजय जाधव यांच्यावरती कुठली केस चालणार. बसा सर, बसा. हा इथे सर, कानून को अपने हाथ में उठा लिया आज आपण. सर, आज तुम्हाला गोवा पोलिसांनी अटक केली आहे. सर, तुम्हाला आठवतं तुम्ही माझ्या एका प्यारवाली लव्ह स्टोरी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. तुमच्या माझ्या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं. बरोबर बरोबर. त्यावेळेस मी एक छोटासा ॲक्टर होतो आणि तुम्ही डिरेक्टर. आणि आज आपण दोघंही चला हवा येऊ द्यामध्ये काम करतोय. व्हॉट अ कोइन्सिडन्स ना सर. सर, वेलकम टू गोवा अँड वेलकम टू गोवा पोलीस स्टेशन. ओके. क्या रे कौन है रे? क्या
किधर है, क्या चल रहा है इधर, क्या चल रहा है मेरे को बता, क्या हो रहा है इधर? हाँ ये पुलिस स्टेशन है ये, बाहर आ रे तू बाहर आ, पहला बाहर आ, इधर बैठना, क्या प्रॉब्लम है तेरे को? किधर है संजय जादव, किधर है? अरे संजय, कोण आहे तुम्ही? मेरे को नहीं पहचाना. म्हणून तो विचारतो कोण आहे तुम्ही? जयकांत जयकांत. अच्छी नाक सिकरे. सॉरी सर, आम्हाला माहित नव्हतं. तुम बैठने का समझा, कोई बोलेगा नहीं यहाँ पे, कोई बोलेगा नहीं, मैं बोल रहा हूँ पहला. पहचाना मेरे को, पहचाना. गोवा का डॉन है अपन. कौन है रे अपन? कौन है डॉन बोलने का? हाँ तो गोवा का डॉन पहचाना मेरे को. तू आया था ना इधर, गोवा आया था, ये आया था गोवा, रिंगा का पिक्चर का शूटिंग के लिए. आया था कि नहीं? आया था. मैं बोला था ना मेरे को काम दो. ऐसा बैठा करे, मैं ऐसा बैठा काम ना, मैं बोला इसको काम दे मेरे को, मैं बोला था कि नहीं. दिया इसने मेरे को काम. कौन सा काम दिया? नारियल का झाड़ का. कैसा करता है तुम? कैसा झाड़ का रोल देता है मेरे को तुम? ऐसा नहीं करने का. अब आया ना इधर तू, अभी आया ना गोवा में, अभी देख संजय जादव मैं क्या करता है, देख. आली रे आली. सही आली. त्यांना त्रास देऊ नको. साहेब येतील आता. आतो. क्या रे, किधर है तेरा साहब? बता मेरे को, किधर है तेरा साहब? बुला वो सिंगम ना, बुला मैं है इधर ही बैठा है. बुला तू, उसको बुला तू उसको. अरे ह्या कोण आहे? क्या नाटक है रे, क्या नाटक है तुम लोग का? अरे तू आया था ना, तू मेरे को अंदर डाला तू. हाँ बता, मेरे को अंदर डाला था कि नहीं? तू गांव में बुलाया था ना तेरे, इसके गांव में बुलाया था इसने मेरे को. क्या नाम वो गांव का नाम क्या रहे? नाम क्या गांव का? थुकरटवाड़ी ना. नकाशे पे है किधर थुकरटवाड़ी? बता मेरे को, नकाशे पे है किधर थुकरटवाड़ी? अभी देख, आया ना इधर, बुलाया ना मैं इसको. आया कि नहीं इधर? तेरे को क्या लगा तू महाराष्ट्र दौरे पे है? हाँ प्रमोशन करेगा तू? अरे नहीं, मैं बुलाया तेरे को, समझा ना? अभी देखता है रे, मैं अभी देखता है. आली रे आली. जा पटकन जाऊन ये. अरे त्याला मजाक करताय, मेरा मजाक करताय. आली रे आली, आता तुझी पाळी आली. नाही मी मगाशीच जाऊन आलो. क्या नाटक है तुम लोग का? चुप बैठने का. हाँ चुप बैठने का, आवाज नहीं करने का, समझा? अभी देखता है मैं देखता है गोवा से बाहर कैसा जाता है तुम्हें देखता है. घे रे बेल्ट घे बरं. रोक मैं अंदर जाता है. रोक मैं अंदर जा रहा है. रोक तो. कशी लोक भेटतात आमच्या डिपार्टमेंट मध्ये, बघितलं तुम्हाला? ए चल कामाला लागा. कोणाला आणला? कोण आहेत? संजय जाधव यांना आणलंय. दादा फिर से एक बार. अभी क्या बोलूं मैं? अभी मेरे को बोलने जैसा कुछ रहा ही नहीं. ऐसा कुछ रहा ही नहीं दादा. मतलब क्या थोड़ा गेटअप वेटअप चेंज कर लेते तो हमारे को 2-4 पंच आ जाते हैं. पण काय येतं दादा, तुम्ही किती गेटअप चेंज केलं ना, म्हणजे तुम्ही सांगतो, म्हणजे ते नाताळचे सांताक्रूज जरी बनून आले ना तरी आम्ही तुम्हाला ओळखू. नाताळचे सांताक्रूज राहतात ना दाढीवाले, असं सॅन्टा क्लॉज जरी म्हणलं तरी तुम्ही आम्ही ओळखू सर. पण वा सर. फक्त सर हे कारवाई सुरू करायच्या आधी पर्सनल एक प्रश्न विचारून घेतो मी तुम्हाला. मला असं कळलं की तुमचे जे कपडे आहेत ते मनीष मल्होत्रा शिवतात, असं खरं आहे का? आहे ना सर? सर प्लीज त्यांचा नंबर द्या सर मला, प्लीज द्या. कशाला पाहिजे? 2 पॅन्ट माझ्या अल्टर करून घ्यायच्या आहेत. आणि सर म्हणजे बायकोच्या साडीला पिको फॉल वगैरे करून. म्हणजे त्यांनी जर चांगलं काम केलं ना तर मी अजून त्यांना काम देणार आहे घरचं. म्हणजे पर्दे बिर्दे आणि पोट्ट्याच्या ज्या पुठ्ठ्यावर फाटल्यात त्या रफू करून घेतल्या असते बघ. काही नाही सर. मनीष मल्होत्रा खूप मोठे ड्रेस डिझायनर आहेत. हा तर मग आपण त्यांच्या मोठे ड्रेस शिवून घेऊ त्यांच्याकडून. कुठे रे फाईल?
ऐ इकडे फाईल बिल देत जाय. काय आरोप आहे ते बघू द्या. तुमच्यावर सर पहिला आरोप असा आहे का तुमची इतकी डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. इतकी डॅशिंग पर्सनॅलिटी असून पण तुम्ही कुत्र्यांना घाबरता. याचा खुलासा करा सर गोव्याच्या जनतेसमोर आज तुम्ही. कशाला इज्जत काढताय लोक. नाही नाही तुम्ही आले तर त्यांचे कुत्रे बांधून तरी ठेवतील. तो इज्जत नाही काढतो पण काढतो 2-3 बाकी काय नाही. नाही कसं तुम्ही त्यांच्या घरी गेले कुत्रे बांधून ठेवतील म्हणजे तुमच्या सिक्युरिटीसाठी बाकी काही नाही. आय डोंट नो. लहानपणापासून मला जरा भीती वाटते म्हणजे. पण तुम्हाला सांगितलं कोणी हे सगळं? नाही नाही सर उगाच खर्च करतो का आम्ही. मोठी टीम राहते सर. पण नॉर्मली मी घाबरतो प्राण्याला. त्यामुळे कुत्राच असं नाही. मी मांजरांना घाबरतो. ती भीती घालवण्यासाठी मी माझ्या मुलीसाठी एक छोटासा डॉगी घेतलाय तिला गिफ्ट म्हणून. तिला गिफ्ट ये बहाना है एक्चुअली. उसी बहाने अगर मेरा डर चला जाएगा तो आई विल बी रियली ग्रेटफुल. अरे वा वा. सर ते म्हणजे तसं पर्सनल विचारतो प्रश्न म्हणजे ते पैसे देऊन आणलाय की तसं फ्री आणलंय? नाही खरंच नमस्कार ना म्हणजे विचार ना. फ्री थोडेच असतात. पैसे देऊन आणले तुम्ही? हा नाही मला आमचे अमित राज आहेत ना म्युझिक डिरेक्टर त्यांनी गिफ्ट दिला. अच्छा गिफ्ट दिला. दादा नाही मला भेटला असता तर हा दिला असता तुम्हाला. सर म्हणजे माझा स्वभाव इतका गोड आहे सर. मी म्हणजे इन्स्पेक्टर असून कधी कोणावर ओरडत नाही कधी कोणावर काही नाही सर. एकदम म्हणजे नॉर्मली काम करतो. कसं पोलीस स्टेशन म्हटलं तरी आपलं एक घर असते असं हसत खेळत राहायला पाहिजे. पण तुम्हाला सांगतो सर ही CID वाले आले ना तर तुम्हाला असं वाटत का एकदा कुत्रे परवडले पण ती नाही. हे काय डोक्याला काय लावलंय? डोक्याला काय? देखा गया मैंने कहा था ना हमें कोई नहीं पहचानेगा. म्हणजे काय केलं तुम्ही? हॅलो कोण आहे कोण तुम्ही? वी आर फ्रॉम गोवाडी. अरे ती CID असते CID. ती मुंबईत असते ती CID. गोव्यात असते ती गोवाडी. एक मिनिट काय आहे इथं मी ऑलरेडी एक केस सॉल्व्ह करतोय. ऑलरेडी एक केस. यांची केस मी सॉल्व्ह करतोय ऑलरेडी. मायची कटकट. दया हाँ सर. इस आदमी को पहले कहीं देखा है लग नहीं रहा तुम्हें? हाँ सर दिल दोस्ती दुनियादारी में काम करते हैं सर. आशू जी दाढ़ी करून आले सर. नहीं दया नहीं. OID की नजर से देखो तो तुम्हें पता चलेगा कि इस आदमी के पीछे छुपा कोई डायरेक्टर है जैसे कि संजय. हाँ सर संजय लीला भुसनाळी. काय भुसनाळी नहीं संजय लीला भूपाळी. सर गोव्यात आहेत म्हणून दुपारीच खा. भूपाळी सर भूपाळी या. यस. तो दया यह आदमी गायब कैसे हो गया? गायब नाही सर तिकडे बघा तिथे गेले. गोवाडी के नजरों में धूल झोंकना चाहते हो? इन्स्पेक्टर साहब आता ही केस आमच्या हातात आहे. त्यांचे स्वतःचे केस त्यांच्या हातात नाही राहिले. शडाप. काय गुन्हा आहे यांच्यावरती? हा असं कामाचं बोला ना मागापासून काही आपलं चालू आहे तुमचं. त्यांच्यावरती गुन्हा असा आहे की ते कुत्र्याला घाबरतात. ओ दया सुन रहे हो? सर मग मला सुद्धा घाबरत असतील. कशी काय? माझ्या नावातच भाऊ आहे ना. दया हाँ सर कुछ तो समान बात है इनमें. कल की केस और ये एक कुत्ता चोरी हुआ और बाकी के कुत्ते डरे हुए पाए गए और वहीं बाहर मिला हमें पाव का प्रिंट. अभि तिथं बाजूने बेकरी होती म्हणून पावाचा ब्रँड भेटला असेल.
पाव का प्रिंट नहीं, पाव के फिंगरप्रिंट्स। अब वही पाव के फिंगरप्रिंट्स हम इनके पाव के फिंगरप्रिंट से मैच करेंगे। अगर एक ही निकले तो केस सॉल्व दया। काय केस साल काय पायाचे कुठे फिंगरप्रिंट्स असतात का? का नसतात? पायाला जर बोटे असतात तर त्यांचे फिंगरप्रिंट्स का नसतात? संजय जाधव साहब, पूना में घटी है ये घटना और हमारे पास उसका सीसीटीवी फुटेज भी है। दया, हाँ सर। सीसीटीवी फुटेज। बघू सीसीटीवी फुटेज कुठलाय तो? म्हणूनच तर त्याला फुटेज म्हणतोय। इस कैमरे से इस कैमरा से ली गई तस्वीर। दया, हाँ सर। लाओ, देखो संजय यादव साहब, पहचानो। आईला भेष बदलकर ये कौन आया था आदमी? वाह 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 वाह, ये भी दिखाओ। आप ही हो ना यहाँ? हाँ भाई हाँ. यस, केस सॉल्व। काय पण फोटो लोकांना सांग, फोटोत काय दिसलं ते तर फोटो में लिया है एक कुत्ता हाथ में। हो, छोटा इसका सा। मतलब ये कुत्ते से डरते नहीं है। कल रात जो कुत्ता घर में कुत्ता चोरी हुआ वह इन्होंने ही चोरी किया था। लेकिन आप जानते हो ये कितना बड़ा गुनाह है? अगर प्राणी मित्र संगठन को पता चल गया कि आपके पास एक चोरी किया गया कुत्ता है तो क्या हो सकता है? लेने के देने पड़ जाएंगे। कोण आहात तुम्ही? प्राणी मित्र. हा ते दिसतच आहे अवतारावरून. सो मिस्टर संजय जाधव, आम्हाला अशी कंप्लेंट आली आहे की तुम्हाला प्राणी आवडत नाहीत. नाही मी घाबरतो प्राण्यांना, मी आवडत नाही मी घाबरतो. एवढ्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन नंतर सुद्धा तुमचं हेच मत आहे? हो म्हणजे घाबरतो मी. म्हणजे तुम्हाला प्राणी आता थोडे थोडे आवडायला लागलेत, राईट? हो म्हणा सर, हो म्हणा. हा ते घेतलं बरोबर आहे. त्यांचं एक पिक्चर बघितला आम्ही, फोटो असा कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन. ते थोडे थोडे आवडायला लागले. येस सर, म्हणजे आता तुम्हाला प्राणी आवडायला लागलेत. आता तुम्ही त्यांना थोडंसं कमी घाबरता. थोडंसं कमी घाबरतो. येस, पण सर अकॉर्डिंग टू आवर प्रोसिजर तुम्हाला एक शपथ घ्यावी लागेल. बोला. प्लीज सर, इथे फार आकात असतो यांचा. प्राणी मित्र. प्लीज रिपीट आफ्टर मी सर. इथून पुढे इथून पुढे मी कुठल्याच प्राण्याला घाबरणार नाही. मी कुठल्याच प्राण्याला घाबरणार नाही. माझ्या हे माझ्या अंगावर नाही लागणार ना. काही नाही, don't worry, sir. माझ्या माझ्या आणि इतरांच्या गल्लीतल्या कुत्र्यांना मी प्रेमाने वागवीन. बोला सर. माझ्या आणि इतरांच्या गल्लीतल्या कुत्र्यांना गल्लीतल्या कुत्र्यांना मी प्रेमाने वागवेन. त्यांना मी उलुलुलु, उलुलुलु असं करेन. बोला सर, बोला. रिपीट आफ्टर मी सर. या, कम ऑन सर, क्विकली. त्यांना मी उलुलुलु, उलुलुलु असं करेन. उलुलुलु असं करेन. सर 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 सर, तुम्ही त्यांना उल्लुलुलु बनवताय. थँक्यू. नीट सर, मी म्हणतेय तसं. त्यांना मी उलुलुलु, उलुलुलु असं करेन. त्यांना मी उलुलुलु, उलुलुलु. मला प्राणी खूप आवडतात. सर बोला, घाबरू नका सर. नाही मला प्राणी खूप आवडतात. ओके सर. सर, ते कोणते जण, काही होत नाही. मला कंटाळा आलाय सर. घ्या ना, please सर, please. काही होत नाही सर, काही. मॅडम ऐका, ते आमच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करा. तसे आमच्या पोलीस स्टेशनमध्ये लय वेगवेगळे प्राणी आहेत. सर, तुमच्यावर एक दुसरा आरोप असा आहे, पण तो सर काय आरोप करण्यापूर्वी ना त्यांना एक मला पहिलं तुम्हाला एक footage काहीतरी दाखवायचं आहे. हां. एक CCTV फुटेज तुम्हाला दाखवायचं आहे सर. ते तुम्ही काळजीपूर्वक बघा. ते बघा आणि मग मी तुम्हाला त्यावर आधारित प्रश्न विचारतो.
पागल लोक आहेत तुम्ही लोक. बघितलं सर, व्यवस्थित बघितलं ना. हे हा किधर से तुमच्या- कुठून फाइंड आउट केलं तुम्ही लोकांनी? सर खर्च किती आहे? शेवटचा खर्च खूप वाढलाय सर. तर तुमच्यावर असा आरोप आहे सर का तुम्ही हॉरर पिक्चरला घाबरता. अरे मी खूप काय? घाबरतो भाई. का असं काही इन्सिडेंट घडलाय तुमच्या आयुष्यात का कसं काय असं नाही, काय इन्सिडेंट नाही घडला. मी ऍक्च्युली फक्त दिसतो असा मोठा. मी खूप घाबरट आहे आणि नकारे असं करत जाऊ. एक तर मी गोव्यात आहे, घरचे पण कोणी नाही आहेत. नाही सर, आम्ही- देखो, फिल्म बनाने वाला आदमी खुद डर जाता है फिल्म से. हम तो नहीं डरते. हा कोई क्लिप दिखा दो. नाही दाखवा. कोई नहीं डरता. करो और play करो. जवळून बघितलं की त्रास होतो सर. अरे देवा. हे करा म्हणजे भीती नाही वाटत. सर देखा, ऐसे डरते नहीं है. सर पाणी दे. या या हिम्मत की तो धात. या इकडे या सर. तुम्ही आमच्या पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदा आला सर. आमचा गौरव वाढवला. काय आमची एक इकडे पद्धत आहे, जे आमचे सेलिब्रिटी येतात त्यांचा आम्ही ऑटोग्राफ घेतो सर. मला अंकुश तुम्हाला विचारायचं आहे की आत्ता सिनेमामध्ये जे तुमचे सिनेमा येतात त्यामधला तुमचा लुक सगळ्यांना आवडतो आणि तुमचा ॲटिट्यूड सगळ्यांना आवडतो. हाणामारी करणारे, फायटिंग करणारे अंकुश चौधरी. रिअल आयुष्यात कधी अशी हाणामारी फायटिंग केली आहे? एखादा किस्सा? संजू दादा हसले, काहीतरी किस्सा असणार. हा म्हणजे तुमच्यासमोर खोटं बोलून चालणार नाही, कारण हे सगळे मित्रच आहेत. आणि, खूप मारामाऱ्या केल्या, खूप हाणामाऱ्या केल्या. पण म्हणजे माहीत नाही, म्हणजे त्याला त्या वेळेला कोणाला वाचवण्यासाठी केल्या, कधी कोणासाठी प्रेमासाठी केल्या, आणि खूप वेळा प्रेमात पडलं म्हणून केल्या, किंवा असं म्हणू शकतो आपण, किंवा मैत्रीसाठी केल्या. पण त्याचा आणि आत्ताच्या ॲक्शनमधला फरक वेगळा आहे. आत्ताची ॲक्शन खोटी आहे. हां, तसं मी मारत नाही जसं मी मारतो एरवी. आता ही खोटी खोटी मारामारी तुम्ही बघणार गुरुमध्ये. स्वप्नील सर, तुमच्याकडे येणार आहे. प्रेक्षकांच्या मनात जे छोटे छोटे प्रश्न असतात ते मला खरं तर विचारायचे स्वप्नीलला. प्रत्येकाचा एक वीक पॉईंट असतो. कोणाचा आईस्क्रीम असतो, कोणाचा सिनेमा असतो. स्वप्नीलचा वीक पॉईंट काय? खाणं. अच्छा. मला खायला खूप आवडतं, खायला घालायला खूप आवडतं, आणि तो वीक पॉईंट आहे. अंकुशचा वीक पॉईंट? आरसा. माहित नाही, कुठे असेल तिकडे मी सतत आरसा शोधत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की वीक पॉईंट आहे, किंवा माझा तो स्ट्रॉंग पॉईंट असं म्हणायला हरकत नाही. संजय सर, तुमचा वीक पॉईंट? माझी हेअरस्टाईल. वीक पॉईंट. वा वा वा. प्रत्येकाच्या आयुष्यात एक मित्र असतो जो खूप जवळचा असतो. लहानपणीचा असेल, आत्ताचा असेल. तुमच्या आयुष्यातला असा कोण मित्र आहे जो आठवतो? आत्ता विचारशील तर करण आठवतो.
कारण या चित्रपटात असे अनेक इन्स्टन्सेस आहेत जे आता ज्या लोकांनी सिनेमा पाहिला नाही त्यांना सांगतो. अनेक इन्स्टन्सेस आहेत ज्याच्यात तुम्हाला कळतं की करण आणि नीलची मैत्री काय आहे किंवा ती किती महत्त्वाची आहे. आणि असा एक मित्र आयुष्यात पाहिजे. म्हणजे मी खूप लकी आहे की माझ्या आयुष्यात असे 4-5 मित्र आहेत. पण नील आणि करणच्या मैत्रीसारखी मैत्री पाहिजे. असा एक तरी जीवाभावाचा मित्र आयुष्यात पाहिजे. आणि फ्रेंड्स बघितल्यावर तुमच्यापैकी प्रत्येकाला त्या मित्राची आठवण तरी येईल. त्या मित्राशी जर कनेक्शन असेल तर ते वाढेल, नसेल तर परत एस्टॅब्लिश होईल. किंवा जर तुमच्या आयुष्यात तसा मित्र नसेल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही आयुष्यात काय गमावताय. वा. परवाच आम्हाला कोणीतरी एक कविता ऐकवली की मित्र हा आपलाच एक अवयव असतो, फक्त दुसऱ्या मातेच्या पोटी जन्माला आला. वा 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 वा. ते मैत्रीचं नातं असं आहे की मला असं वाटतं की बाकीची जी नाती आहे ती जन्मानुसार ठरलेली असतात. हे एकमेव नातं असं आहे जे आपण सिलेक्ट करतो आपला मित्र कसा असावा. आणि नील आणि करणची मैत्री बघितल्यानंतर सगळ्यांना असंच वाटेल की आपला मित्र नीलसारखा असावा किंवा करणसारखा असावा. आणि इतकं जीवाभावाचं ते नातं आहे. वा. आज गोव्यात आहोत, ऑडियन्स बसलेला आहे आणि यांच्यात पण काही फ्रेंड्स बसलेले असतील. मला बघायचं आहे की इथे किती फ्रेंड्स बसलेले आहेत. मला त्यांच्याशी गप्पा मारायला पण आवडेल. खाली येऊ का गोवेकर? हे आमचे साठे आहेत ना, ते एकदम मी लहान असताना एकदम लहान तेव्हापासून आमचं नातं आहे. हे तुमचं नाव सांगा वहिनी. विनिता जांभवलीकर. अच्छा. आणि ते तुमचे फ्रेंड आहेत? हो. वा वा वा. क्या बात. मी अगदी लहान होती आणि ते मोठे होते, पण अजूनही आमचं तसंच टिकून आहे. बायको उद्या शक आहे माझ्यावर, तसं आमचं काय नातं काय नाही. बायको कुठे? माझ्या इकडे. बोलवा बोलवा. उभी बोलवा. एक मिनिट, कुठे आहेत त्या? गेल्या का चिडून? गेल्या? बरं मी एक उखाणे माईक मध्ये घ्या, माईक वर घ्या ना काका. घरावर होती कोंबडी, बायको माझी शेबडी. अहो त्या घरी गेल्या. रागाने बोलला म्हणून ती घरी गेल्या. तुम्हाला जेवायचंय का घरी जाऊन? आज पुढे बाहेर झोपायचं बनणार. बरं तुम्ही फ्रेंड्स आहात हे मला खूप आवडलं. Yes. मग फ्रेंड्सच्या गाण्यावरती स्वप्नील सर हे फ्रेंड्स नाचले पाहिजेत की नाही? आमच्याकडे खरं तर एक जादूची खुर्ची आहे. ज्या जादूच्या खुर्चीवर बसल्यानंतर माणूस मनातली एखादी छानशी गोष्ट सगळ्यांना सांगतो. या खुर्चीवरती बसण्यासाठी मी सुरुवातीला आमंत्रित करतो स्वप्नील जोशी सरांना. मला फोन लावावा असं वाटतोय तुमच्यापैकी प्रत्येकाला. नमस्कार, मी स्वप्नील जोशी बोलतोय. काय म्हणताय? बिझी नाही ना? थोडंसं बोलायचं होतं. तुम्हाला माहिती आहे मी काय तुम्ही काय आपण सगळेच हल्ली खूप बिझी झालो आहे. आणि या सगळ्या धावपळीमध्ये आपण आत्ताचा क्षण थांबून जगायला विसरतोय. पूर्वी हा फोन होता, आता स्मार्टफोन झालेत. पूर्वी आपल्याला फोनकडे जायला लागायचं, आता फोन आपल्या हृदयाच्या जवळ आलेत, खिशाच्या आत आपल्या फोन झालेले आहेत. पण गंमत बघा, पूर्वी ज्या फोनकडे लांब जायला लागायचं तेव्हा माणसं जवळ होती आणि आता फोन जवळ आलेत पण माणसं लांब व्हायला लागलेत. पूर्वी लोकांना फोन करायचो, त्यांची वाट बघायचो, त्यांच्यातला खरेपणा इमिजिएटली हॅलोवरनं कळायचा. माझा मित्र इथे बसलाय, तो मला सांगतो की त्यांनी हॅलो म्हटलं की मला कळतं की त्याच्या आयुष्यात काय चाललं आहे. प्रॉब्लेम अशा मित्र असण्याचा किंवा नसण्याचा नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला कळतं की समोरच्याच्या मनात काय चाललं आहे, पण त्याची दखल घ्यायला आपल्याकडे वेळ नाही आहे. काही गोष्टी तुमच्या बाजूने घडतील, काही गोष्टी तुमच्या विरोधात जातील, काही गोष्टी चांगल्या घडतील, काही गोष्टी वाईट घडतील. तुमच्यातला चांगुलपणा सोडू नका, तुमच्यातली चांगली वृत्ती सोडू नका, तुमचं चांगलं वागणं सोडू नका. बिलीव्ह यू मी, शेवटी सत्याचा विजय होतो, पण शेवटी सत्याचाच विजय होतो. वा. माझ्यासाठी एवढंच करा, तुम्ही कलाकार म्हणून माझ्यावर मनापासून प्रेम करता. उद्यापासून
थोडंसं प्रेम स्वतःवर पण करायला लागा आणि बघा जग किती सुंदर आहे. वा वा वा. स्वप्नील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सर. आता या जादूच्या खुर्चीवरती बसण्यासाठी मी बोलावणार आहे संजय सरांना. मला आमचा मित्र जो आम्हाला सोडून गेला आनंद अभ्यंकर, मला त्याला फोन लावायचा. आनंद, हाय, कैसा मेरा मेरा भाई? काय नाही रे, आता फिल्म रिलीज होते ना, तर पुन्हा एकदा फिल्मची सुरुवात होते, मग एक स्लेट लावायला लागते, मिसिंग यू आनंद म्हणून. ॲक्च्युली कंटाळा येतो रे मला, मेरे को नहीं अच्छा लगता है मेरे भाई, मला नाही आवडत. मग मला असं वाटतं ना की जर असं झालं असतं की पाहुणा कलाकार आनंद अभ्यंकर, मुख्य कलाकार आनंद अभ्यंकर, अशी काहीतरी स्लेट लावता आली असते ना तर खूप बरं झालं असतं. कुठे ना कुठे याला रिस्पॉन्सिबल मी आहे. दुनियादारीचं शूटिंग चालू होतं आणि ॲक्च्युली तुझी डेट मॅनेज होत नव्हती आणि तू डेट मॅनेज करून आलास. सगळे मला सांगत होते की आनंदला खूप त्रास होईल मुंबई पुणा येऊन जाऊन, पण मी म्हटलं आनंद प्रेमाने येतोय, त्याला येऊ द्या. तू आला शूटिंगला आणि तू गेलास. तू नेहमी म्हणायचास मला की एक दिन ना संजय ॲक्टिंग छोड़ के मैं डिरेक्शन करेगा आणि मी तुला असिस्ट करायला येईन, 2 फिल्मला तुला असिस्ट करेन आणि मग मी डिरेक्ट करेन. आनंद, त्याच्यानंतर आय डोंट नो तुला माहिती आहे नाही माहिती आहे, सानिका प्रत्येक पिक्चरला मला असिस्ट करते. मला असं वाटतं की तू मला असिस्ट करतोयस. आय एम शुअर एक दिवस सानिका खूप मोठी डिरेक्टर होईल. आमच्या सगळ्यांसाठी असं होईल की तू डिरेक्टर झालायस. मेरे को नहीं मालूम मेरे भाई, तेरे को सॉरी कैसे बोलूं मैं? गलती मेरी है मेरे भाई, गलती तेरी नहीं है. आई एम वेरी सॉरी एंड आई एम मिसिंग यू. आई लव यू. खरं तर काही माणसं असतात जी गेल्यानंतर सुद्धा दररोज आपल्यामध्येच असतात. असे होते आनंद अभ्यंकर. नावातच आनंद आहे त्यांच्या, त्यामुळे तो ते देत होतेच आणि गेल्यानंतर दुःख नाही मानायचं, कारण त्यांचं नाव आनंद होतं. आता या खुर्चीवरती मी अंकुशजींना बसण्याची विनंती करणार आहे. मी आज तुमच्यासाठी पत्र लिहून आलो. वा. प्रिय चला हवा येऊ द्या टीम, नमस्कार. तुम्ही नेहमी कार्यक्रमात पत्र वाचत असता सगळ्यांसाठी. आज मला तुमच्यासाठी पत्र लिहावंसं वाटतं. सगळ्यात आधी पोस्टमनला एवढं मानाचं स्थान दिलं त्याबद्दल आभार. मित्रांनो, दर आठवड्याला वेगवेगळे विषय घेऊन तुम्ही आम्हाला हसवता. कमाल आहे तुमची. तुमच्या प्रत्येक गोष्टीला लोक हसून दाद देतात. एकदा डॉक्टर, तुम्ही सांगत होता की मी डॉक्टर आहे, त्याला पण लोक हसले विनोद समजून. तुमचा तो भारत दिनशपुरे, अनासपुरे, गणेशपुरे, त्याच्यासारखे सरपंच जर प्रत्येक गावात असते ना, तो बुकेवर होणारा करोडो रुपयांचा खर्च वाचला असता. भाऊ कदम म्हणजे आमचा सचिन तेंडुलकर. वा. टायमिंग तर आहेच, मायनिंग पण भन्नाट करतोस. फक्त सुपारी आणि शूटिंग एकाच दिवशी आली की तुझी बोबडी वळते. सागरा प्राण तळमळला. सागर कारंडे काय भन्नाट आवाज काढतोस रे. मी तर ऐकलं की सागर कारंडेला प्रेक्षकांची पण गरज नाही, विनोद केल्यावर टाळ्यांचा आवाज पण तो स्वतःच काढू शकतो. विनीत भोंडे, द ग्रेट मॅन. दरवेळी अभिनयाची उंची गाठतोस तू. त्याचा आणखी एक फायदा, तू किती हवेत गेलास ना तरी बघताना असंच वाटतं की तू अजून जमिनीवर. कुशल बद्रिके, तुझ्या नावातच कुशल आहे रे. बाळ पोटात असताना आई धार्मिक पुस्तक वाचते. तुझ्यावेळी पोटभर हसा किंवा 101 चुटकुले असं वाचत होतं तुझ्या आई. केवढं हसतोस तू.
कसं सुचतं तुला? कमाल आहे. श्रेया, लव्ह यू. तू सॉलिड ॲक्ट्रेस आहे. तुला विनोद चांगला कळतो. लोक नेहमी उपमा देतात की विनोदाचा बादशाह, तू विनोदाची राणी आहेस. वा वा. हिरोईन व्हायला आवडेल माझ्यावर? तुमच्या सगळ्यांचा पंच वाजव न वाजव, पण जो तुमचा पंच खरोखर वाजवतो तो म्हणजे तुषार देवल. वा वा. तुषार देवल आणि त्याची टीम. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मुख्य कलाकार कोण बरं ओळखा? आता थांबा. आता त्यांनी वेगळं नाव घेतलं म्हणजे केवढा जोक होईल. एवढी मोठ अशी बांधणं, इतके वर्ष टिकवणं शक्य नाही. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांकडनं, महाराष्ट्राच्या तमाम जनतेकडनं, महाराष्ट्राच्या बाहेरच्या सगळ्या तमाम जनतेकडनं, जी माणसं यांच्यावर प्रेम करतात, मानाचं मुलं. लव यू. क्या बात आहे. थँक्यू अंकुश सर. अंकुश सरांसाठी जोरदार टाळ्या. त्यांनी आमच्यासाठी इतकं छान पत्र लिहिलं. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे आणखीन एका कलाकाराला, जो समोर बसलेला आहे, जो माझा फ्रेंड आहे आणि या फ्रेंड्समध्ये सुद्धा आहे. स्वागत करूयात सागर कारंडेचं. जोरदार टाळ्या. आता या मंचावरती मी आमंत्रित करतो फ्रेंड्स या सिनेमाच्या दिग्दर्शकांना. जोरदार टाळ्या. दिग्दर्शक आर मधेश यांच्यासाठी. आणि या मंचावरती मी आमंत्रित करतो सिनेमाचे निर्माते संजय केलापुरे यांना. सागर, फ्रेंड्स मध्ये तुझी काय भूमिका आहे? स्वप्नील सरांचा एक कोल्हापूरचा मित्र आहे, जो खूपच जवळचा आहे. त्याच्या अडीअडचणींमध्ये त्याच्या पाठी उभा असतो तो नेहमीच. असा एक मित्र आहे. आणि त्याला कधी काही प्रॉब्लेम झाला तर तो फोन करतो आणि जे काही असतील प्रॉब्लेम ते शेअर करतो एकमेकांशी. असं तो एक आहे कॅरेक्टर. छान. वाह वाह वाह. तर आता दिग्दर्शकांनाच मला विचारायचं आहे, सर आपका कैसा एक्सपीरियंस था फ्रेंड्स बनाते वक्त? Marathi is one film industry that we can experiment anything. Wow. Anything. People will take it in the right sense. They will overwhelmingly, accept the change. This Marathi industry only always goes with the, quality of the content. So I love to do a Marathi film. This is my, desire for the past, 5-6 years. So somehow, it happened and it came true. I must thank, and really I'm happy to be here and it's a good experience. Thank you so much sir. Thank you. भाऊ कदम, तुला मी नंतर सगळं मराठीत सांगेन. आता निर्मात्यांकडे येणार आहे. संजय सर, तुमचा अनुभव कसा होता फ्रेंड्सचा? हे जे वारं आहे साऊथचं, मी हे मराठी सिनेमाकरता आणलेलं आहे. वा. आणि मला असं वाटतं हे एक दिवस वादळ होईल. हा सिनेमा एक वादळ आहे आणि ते तुम्ही सर्वांनी बघावं. आणि अजून एक कॉम्प्लिमेंट तुम्हाला द्यायची आहे की चला हवा येऊ दे. मला असं वाटतं की काही दिवसातच याचं नाव चला वादळ येऊ दे असं होऊन जाईल. वा वा. तर मला खूप छान वाटलं की कालच्या भागात आणि आजच्याही भागात हे सगळे मान्यवर माझ्या विनंतीला मान देऊन गोव्यामध्ये राहिले, आमच्यासोबत खूप मजा केली. दोनही सिनेमांना या मंचातर्फे मनापासून मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. तर मंडळी, आपण भेटणार आहोत पुढच्या भागात एका नवीन गावात. विचार करून ठेवा ते गाव कुठलं असणार आहे. कदाचित ते तुमचंच असू शकतं. याच लाडक्या कार्यक्रमाचे नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय चिंग्स सिक्रेट.